श्री प्रकाश ढोणे यांच्या घरी यांच्या पत्नीला कॅन्सर झाला होता आणि त्याला एक मुलगा एक मुलगी होती, परंतु मुलगा मुलगी हे लहान होते। ते इकडे तिकडे पाहणे देखणे चालू केले, कारण की कधी बाहेर बाध्यामुळे होऊ शकतो अशी त्यांची भावना त्यांच्या मनात नेहमी घुमत होती। आणि माझ्या पत्नीला बाहेर बाध्यामुळे कॅन्सर होऊ शकतो अशी भावना प्रकाश ढोणेच्या मनात होती। तरी त्यांनी अनेक देवी देवता जादूटोणा पाहिला, परंतु त्याने सुद्धा आराम पडला नाही। आणि नंतर दवाखाना सुद्धा केले, परंतु दवाखाना करूनही झाल्यावर सुद्धा समाधान झाले नाही किंवा मिळाले नाही। आणि शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की प्रकाश, तुमची पत्नी तुम्हाला सोडून जात आहे आणि तुम्ही कितीही पैसे लावले तरी ही वाचू शकत नाही, कारण की ह्या बाईची बिमरी ही चौथ्या चरणामध्ये गेली आहे। व तेव्हापासून आतापर्यंत काय केले? तेव्हा श्री प्रकाशनी आपल्या पत्नीला आपल्या घरी आणले व घरी आणून आपल्या पत्नीला म्हणाला की मी बाहेरून येतो आहे, म्हणून घरून कामाला सकाळी निघून गेला। परंतु आपल्या पत्नीला श्री प्रकाशने असे सांगितले नाही की मी कामावर जात आहे। आणि नंतर प्रकाश ढोणेचे मुलगा व मुलगी शाळेतून घरी आले आणि घराचा दरवाजा ठोकू लागले, वाजवू लागले, परंतु त्या मुला मुलीची आईने कुत्रे या मांजर हे वगैरे घरात येऊन अन्न खाऊन टाकेल त्या उद्देशाने तिने दरवाजा लावला, परंतु तिची तब्येत आणखी जास्त खालवली असल्यामुळे ती उठून बसू शकत नव्हती व दरवाजा उघडू शकत नव्हती। एवढी त्या मुला मुलीच्या आईची प्रकृती चिंताजनक होती। त्यावेळी मुले दरवाजा वाजवत जायचे आणि म्हणायचे की आई, आई, आम्हाला भूक खूपच लागली आहे, दार उघड, आणि तहान सुद्धा खूपच लागली आहे, आई, दरवाजा उघड। परंतु आईला आवाज मुलाचा ऐकू येत होता, जात होता, पण आईला बसता येत नव्हते। त्यामुळेच ती घराचा दरवाजा आतमधून उडू शकत नव्हती। तेव्हाच त्या बाईचा मुलगा आणि मुलगी ढसाढसा रडू लागली व नंतर ते पुन्हा शाळेत वापस गेले आणि गुरुजीला म्हणू लागले की गुरुजी, आम्हाला खूपच भूक व तहान लागली आहे आणि आमच्या घराचा दरवाजा हलवला आहे आणि माझ्या आईला कॅन्सर हा नावाचा रोग झाला आहे। तेव्हा त्या गुरुजीने म्हटले की घरी जा, तुझे वडील घरी येतील। परंतु त्या मुलाला अन्न किंवा पाणी मिळाले नाही। शेवटी काही कालावधीनंतर त्या मुला मुलींचे वडील कामावरून घरी येताना मुलांना दिसले। तेव्हा श्री प्रकाशकडे मुलगा आणि मुलगी जाऊ लागले। तेव्हा श्री प्रकाश आपल्या स्वतःच्या मुला मुलीचे म्हणणे ऐकून डोळ्याला पाणी आणले व विचारले की तुम्हाला शाळेतून सुट्टी झाली आणि तुम्ही का घरी गेले नाही? तेव्हा मुला मुलीने म्हणाले की बाबा, आम्ही घरी गेलो, परंतु दरवाजा लावला होता आणि आईने दार उघडले नाही, असल्यामुळे आम्ही त्या दरवाजाला वाजवला, परंतु आईने दार आतून उघडले नाही आणि म्हणून आम्ही दोघेही बहीण भाऊ शाळेतील गुरुजीकडे पुन्हा घरून वापस गेलो व त्यांना आपली पूर्ण हकीकत सांगितली, परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला पाणी व अन्न सुद्धा दिले नाही आणि म्हणाले की आता तुझे वडील वगैरे येतील तेव्हा घरी जाऊन जेवण करून घ्या असे शिक्षकाने म्हटले आहे आणि म्हणून आम्ही तुमची वाट बघत बसलो आहोत। श्री प्रकाशजी ढोणे हे दिसता बरोबर मुलगा आणि मुलगी वडिलाकडे जाऊ लागले आणि नंतर श्री प्रकाशजी ढोणे आणि त्यांची मुले असे मिळून तिघेही बापलेक घरी जाऊ लागले। तर
खरंच घराचा दरवाजा हा आतून लावलेला होता आणि दरवाजाची साखळी आतून लावलेली होती. तेव्हा श्री प्रकाशजी ढोणे हे दरवाजा उघडू लागले. पण दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला की, प्रतिभा दार आतून उघड. परंतु दरवाजा उघडला नाही. आणि मुला-मुलींनी सुद्धा त्यावेळी आवाज दिला की, आई, दार उघड. परंतु दार उघडला नाही. त्यावेळी श्री प्रकाशजी ढोणेच्या मनात शंका भावना निर्माण झाल्या की, माझी पत्नी ही मरण पावली तर नाही ना, असे श्री प्रकाशजी ढोणे यांना वाटत होते. तेव्हा तिघेही बापलेक रडू लागले. तेव्हा रस्त्याने परमात्मा एक मानवधर्म मार्गातील सेवक आपल्या शेतावरून घरी जात होता. त्यावेळी श्री प्रकाशजी ढोणे यांच्या घराजवळूनच त्यांच्या घराचा जाणारा रस्ता आहे. त्या परमात्मा एक सेवकानी तेव्हा श्री प्रकाशजी ढोणे आणि त्यांची मुलगी आणि मुलगा दाराजवळ बसून रडत होते. हे बघून की काय आपल्यावर संकट आले आहे आणि हे संकट कधी दूर होणार, असे म्हणून लढू लागले. तेव्हा परमात्मा एक सेवकानी काय झालं असे म्हणून विचारले असता श्री प्रकाशजी ढोणे यांनी परिपूर्ण माहिती सांगितली. त्यावेळी परमात्मा एक सेवकांनी फक्त श्री प्रकाशजी ढोणे याला सांगितले की, सर्व काही सोडून द्या आणि मी सांगतो त्याप्रमाणे करा. आमच्या परमात्मा एक मानवधर्म मार्गात या बाबा तुम्हाला किंवा भगवंत तुम्हाला साथ देईल, हे निश्चित आहे. आणि म्हणून परमात्मा एक मानवधर्म मार्गामध्ये यानंतर तुमचे दुःख कष्ट संकट हे परिपूर्ण दूर होतील. आणि आता तू फक्त 3 वेळा भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम व महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक असे 3 वेळा म्हण, असे सेवकांनी श्री प्रकाशजी ढोणे यांना सांगितले. तेव्हा श्री प्रकाशजी ढोणे यांनी भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम व महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक असे 3 दा म्हटले. तेव्हा दरवाजा आपोआपच खुला झाला. म्हणजेच त्यांची पत्नी यांनी दरवाजा आतून खुला केला. त्यावेळी नंतर ते घरात गेले तर त्यांची पत्नी उठून बसली होती. तेव्हा सर्वतोपरी विचार करून श्री प्रकाशजी ढोणे यांनी विचार केला की, आपण आता असे म्हटल्यावर जेव्हा दरवाजा आतून माझ्या पत्नीने उघडला तर आपण परमात्मा एक मानवधर्म मार्गात आपण कोणत्याही परिस्थितीत जायच असे म्हणून जुनी देवी देवता पूर्ण विसर्जित करून श्री प्रकाशजी ढोणे यांनी परमात्मा एक मानवधर्म मार्गातील मार्गदर्शकाकडे जाऊन परमात्मा एक मानवधर्म मार्ग स्वीकारला. तेव्हा मार्गदर्शकाने वचनबद्ध करून 3 दिवसाचे बंधनाचे कार्य दिले. त्यावेळी यांची पत्नीच 3 दिवसांच्या कार्यामध्ये 90% तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. आणि श्री प्रकाशजी ढोणे हे दिवसानुदिवसे कार्य घेऊ लागले व विनंती प्रार्थना नीटनेटके करू लागले. त्यानंतर श्री प्रकाशजी ढोणे यांच्या पत्नीचा त्यानुसार कॅन्सर हा विना औषधाने दुरुस्त झाला आणि ते आता सुखी व समाधानी आहेत. हे सत्य अनुभव आहे आणि म्हणून सत्य मर्यादा प्रेमाने वागलो तरच बाबांनी आपल्याला भुकेची शिदोरी दिली आहे. या शिदोरीला आपण चांगल्या पद्धतीने जोपासलो तर आपल्याला काहीच कमी नाही आणि परमात्मा एक मानवधर्म मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे असे म्हणायला काही हरकत नाही. असे हे सत्य अनुभव आहे.